आजच्या परिस्थितीला त्या अपात्र झाल्यानंतर आपल्या पक्षातील एकही बड्या नेत्यांनी एक शब्द काढल्यानंतर कुठेतरी एकाकी पडल्याचं चित्र अजिबात नाही. त्यांच्याशी प्रमुखांशी आमची चर्चा चालू आहे, संतोष भाऊंची चर्चा चालू आहे. पक्षाच्या सत्काराच्या वेळेला आले होते त्यांच्याशी मी नगराध्यक्षांशी पण बोललेलो आहे. त्यांनी ज्या ज्या वेळेला पक्षाशी बोलतील त्यावेळेला करतील. पण मला एक सांगायचं वाटतं, लोकशाहीला कधी आपण मानणार आहोत म्हणजे निवडून आला की त्या निवडून आलेल्याला अपात्र करायचं आणि परत सत्तेचा वापर करून लगेच त्या ठिकाणी ही एकच केस नाहीये, अशा 2-3 केस आहेत ज्यांच्या महाराष्ट्रामध्ये विरोधातला माणूस निवडून आलेला आहे त्याला अपात्र करण्यासाठी लगेच खेळी केली जाते. आता सातारा जिल्ह्याची जिल्हा परिषद आपण बघितली ना, म्हणजे सत्तेचा वापर करून विरोधातली गेलेली सत्ता परत मिळवण्यासाठी ज्या सत्तेचा उपयोग केला जातो, शेवटी कायदेशीर लढायला लागणार आहे. कायदेशीर लढाई आपण लढतोय. सर, राज्यात पोलीस भरतीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं चित्र समोर येत आहे. SRPF 2 येथे झालेल्या पोलीस भरतीमध्ये 85 प्रश्न हे खासगी प्रकाशनामधून या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. 3,977 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यावरूनच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली, तसेच रोहिणीताईंनी देखील पोस्ट केली. नाही, हा विषय मला माहित नाही, परंतु एक आहे की भरती प्रक्रिया जी आहे ती निपक्षपातीने झाली पाहिजे. हजारो तरुण एकतर पोलीस भरती आता होत नाहीये. पोलीस भरती करण्याच्या संदर्भात त्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत. मागच्या वेळा 12,000 पोलीस भरती करतो सांगितलं. काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी बोलले की आता लगेच पोलिसांची भरती करणार आहे. मला वाटतं की या भरती प्रक्रियेतून राज्यामध्ये जो कोणी तरुण मेहनत करत असतो, मागे सुद्धा एक आंदोलन झालं होतं की आम्हाला वयोमर्यादा वाढवून द्यावी, कारण पोलीस भरती न झाल्यामुळे ज्यांची पात्रतेच्या असलेल्या वयामर्यादेतून ते अट शिथिल करावी म्हणून महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं होतं. आम्ही आवाज उठवला होता. मला वाटतं की या सर्व प्रक्रिया करत असताना त्यात जर भ्रष्टाचार झाला असेल तर सरकारचा हा फेल्युअर आहे आणि म्हणून या संदर्भामधली चौकशी करावी अशा प्रकारची मागणी आम्ही करतो. पश्चिम बंगालच्या निकालावरून काल जयंत पाटलांनी भाजपला अभिनंदन केलेलं आहे. त्यांनी म्हटलंय की खूप मेहनत पक्षाने घेतली, या शब्दात त्यांनी अभिनंदन केलंय. तुम्ही कसं पाहताय निकालाकडे? नाही, असं आहे की राज्यातल्या देशातल्या ज्या काही 4-5 राज्यातल्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीचा कल बघला. मी त्या दिवशी सांगितलं कल झाल्या. काही पक्ष या राज्यामध्ये आपण कसं निवडून यावं याची एक प्लॅनिंग करतात. भाजपने प्लॅनिंग केलं का? जयंत पाटील म्हणला ते प्लॅनिंग केलं. ते करताना फक्त माझा दुसरा आरोप असा होता की निवडून येण्यासाठी लोकशाहीने त्या निवडणुका झाल्या पाहिजे. कशा पद्धतीने निवडून येण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कृत्या लढवल्या जातात, कधी धर्मवाद केला जातो, कधी वेगवेगळ्या प्रकारचे विषय केले जातात. परंतु ते करत असताना सुद्धा पश्चिम बंगालमध्ये भाजपाने ममता दीदीच्या पक्षामध्ये फरक किती आहे पर्सेंटेजचा? 91 लाख लोक मतं कमी करत होते. कोर्टामध्ये गेले, त्यातल्या काही निम्म्याच्या वरती त्या लोकांना मिळाले. त्यानंतर राजकीय शासकीय यंत्रणा वापरली गेली. निवडून येण्यासाठी प्लॅनिंग केलं गेलं. देशाचे 2 नेते तिथं 15-20 दिवस मुक्काम करतायत. म्हणजे देशातला सगळा कारभार चांगला चाललेला आहे. इराण अमेरिका गांभीर्य नाही, पण ममता बॅनर्जीला पाडायचं आणि पश्चिम बंगाल ताब्यात घ्यायचं म्हणून देशाची ताकद तिथं असेल तर मला वाटतं की या बाबतीमधला त्यांचा विजय आहे. तामिळनाडूमध्ये काय झालेलं आहे? तामिळनाडूमध्ये ज्या पक्षाला त्या ठिकाणी यश मिळालं, समाजाचं ध्रुवीकरण करायचं, विभाजन करायचं आणि त्यातून मताचा फायदा घ्यायचा. सत्ता विरोधातला जो माणूस आहे तो सत्तेपासून दूर गेला पाहिजे. स्टॅलिन असेल, ममता बॅनर्जी असेल, महाराष्ट्र असेल, अनेक राज्यामध्ये जी लोक आपल्या विचाराची नाही त्या लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये पराभूत केलं पाहिजे. यासाठी जी काही स्ट्रॅटेजी ठरवली जाते ती स्ट्रॅटेजी करण्यामध्ये ते यशस्वी होतात हे प्रत्यंतर आलेलं आहे. परंतु नवीन समीकरण आता नवीन आलेली आहे की आता निवडणुका जाहीर केल्यानंतर योजनेचा पाऊस पाडला जातो. मला कळत नाही की त्याच्यात आचारसंहिता लागते का नाही. जर लग्नासाठी 8 ग्राम, त्यानंतर 9 गॅस सिलेंडर, सिल्कच्या साड्या, ह्या योजना इतक्या आता पुढे यायला लागल्या. त्या योजनेतून वेगवेगळ्या योजना म्हणजे 8 का 10 योजना दिल्या, त्यातून त्या पक्षाला यश मिळालं असं म्हटलं जातं. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये योजना जाहीर केली. आता तिथं 3,000 दिल्या गेल्या. आता पुढच्या निवडणुकीला तो किती कुठल्या योजना आहेत ते सांगता येत नाही. परंतु ह्या निवडणुकीच्या आयोगाच्या आचारसंहितेत येते का मला कळत नाही.
आश्वासन देणं म्हणजे हा निवडणूक आयोगाचा निवडणुकीच्या बाबतीमध्ये झालेला विरोधच आहे. आणि मला वाटतं की त्याच्या संदर्भामध्ये निवडणूक काही बोलत नाही. मग अशाच योजना जर जाहीर करायच्या असतील तर 12 महिने जो शेतकरी आता अडकला जातो त्यांच्या बाबतीमधला निर्णय असेल. अनेक प्रश्न आहेत. आत्महत्या होते, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होतो. देशामध्ये आज अस्थिरता निर्माण झालेली आहे. काही समाजाला वाटतं की आम्ही अस्थिर आहोत. या पद्धतीने जे काही देश अस्थिर झालेला आहे त्याच्याबद्दल कोणी काय बोलत नाही. मला वाटतं की ह्या अशा प्रकारच्या निवडणुकीच्या प्रक्रिया राहिल्या तर मला वाटतं आता भविष्य काळामध्ये निवडणुका लागल्यानंतरच योजनाचा पाऊस होईल आणि 5 वर्ष मग जनतेने त्याच्यावर अपेक्षित राहावा असं काळ येतो का अशी शंका आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे जर आपण इलेक्शन बघितलं तर काय होतं की मोठ्या विश्वासाने लोक आवाज असायला पाहिजे निवडून देतात, मात्र तेच सदस्य नंतर सत्ताधारी पक्षाकडे जातात. असं जळगाव जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांबाबत मागे पण झालेलं आहे. तर या प्रकारचे कसं बघतो यावेळेला तिकीट आणि देताना पक्षाचं नियंत्रण त्या सदस्यांवर नंतर राहत नाही, हा एक मोठा प्रश्न काय आहे मी मागे सांगितलं असं आहे की तो माणसाचा दोष नाही, तो योजनेचा दोष आहे. तर एकेकाला 5 कोटी 10 कोटी 20 कोटीचे ऑफर जरी मिळाला असेल, एका सदस्य निवडून एका पक्षावर आला आणि तो पक्षावर निवडून आल्यानंतर उपनगराध्यक्षाला हात वरती करतो, डिस्क्वालिफिकेशन अपात्र ही भीती राहिली नाही. पूर्वी होती ना. सरळ सरळ सांगितलं जातं तू 5 वर्ष अपात्र होणार नाही, त्याची काळजी आम्ही द्या, आमच्याकडे जे खात आहे. आणि 10-20 कोटी मिळत असेल तो तिथं जाऊन तरी काय भेटणार, एवढे पैसे मला मिळणार तर मी अपात्र झालो तरी चालतो. भीती कायद्याचीच राहिलेली नाही. निवडणूक आयोगाकडे हिअरिंग आहे, हिअरिंग दिल्यानंतर परत तो चॅलेंज करणार, त्याला अपीलात जायचं. कायदा केंद्र आज राज्यामध्ये ज्यावेळेला अधिवेशन झालं त्यावेळेला आपल्याकडे अधिकार घ्यावा म्हणून कोर्टाचा अधिकार काढून घेतला. ही कुठली लोकशाही आहे? पण हे घटना घडणार आहेत. फक्त आता प्रामाणिकपणाने फक्त आम्ही या पक्षावर निवडून आलो तेवढीच लोक आता प्रामाणिक राहतील हे चित्र सध्या या देशात राज्यात दिसून येते. नरसरवाडीच्या घटनेवरून जे आहे संपूर्ण राज्यात सरकारवर टीका होते आहे. प्रणिती शिंदेंनी म्हटलंय की गृहमंत्री बदलला पाहिजे, त्यांनी राजीनामा द्यावा असं म्हटलेलं आहे. कोणी? प्रणिती शिंदेंनी म्हटलंय. कोणाला? देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे असं म्हटलंय. दुसरीकडे अंजली दमाने म्हणतात की आपल्याला राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री मिळाला पाहिजे. आज गृह खातं जर बघितलं गेलं असेल, आपण सगळ्यांनी बघा, आज ज्या पद्धतीने कायद्याची भीती कोणालाही राहिलेली नाही. माझ्या पाठीमागं कोणतरी आहे, मला कोणतरी वाचवणार आहे, हे ज्यावेळेला सिद्ध होतं त्यावेळेला क्राईम वाढतो. राजकीय पाठबळ आणि राजकीय वरदहस्त मिळालं, अधिकाऱ्याला मिळालं आणि गुन्हेगाराला मिळालं, या प्रमाण वाढतं ना. आज पालघरला सुद्धा घटना घडली ना, म्हणजे भोंदूबाबाने आज सुद्धा पालघरमध्ये एक अत्याचार केला. म्हणजे एवढ्या घटना रोज घडत असताना सुद्धा या बघितल्यानंतर सुद्धा लोकांना भीती वाटत नसेल. आणि तशा पद्धतीने जर कायदा व्यवस्थेच्या बाबतीमध्ये जे कायद्यात त्रुटी आहे, काल आमच्या ताईंनी सांगितलं होतं शक्ती बिला बाबतीत. मला खरं सांगू, शक्ती बिलाच्या बाबतीत त्या कमिटीमध्ये मी आहे. परवाच्या दिवशी मागच्या अधिवेशनामध्ये बिल आलं होतं. त्या बिलामध्ये मुख्यमंत्र्यांचा प्रोसिडिंग बघा, त्यांनी काय सांगितलं की शक्ती बिलापेक्षा जास्त कडक कायदा. शक्ती बिल आणि हा जो बिल आहे केंद्रीय बिल त्यामध्ये फरक काही नाही. शक्ती बिलापेक्षा जास्त कायदा जो आहे त्या कायद्याची तरतूद करण्यासाठी काही सुधारणा मागच्या अधिवेशनात घेतलेल्या आहे. ते बिल पण मंजूर केलं आहे. पण त्यामध्ये ज्या बिलात दुरुस्ती केलेली आहे, एवढा कडक कायदा जर राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की आहे, मग तो कायदा असताना सुद्धा अशा घटना घडत असतील तर कायद्याला काहीतरी बदल किंवा धाक करायचा असेल. इतर राष्ट्राचं मी बोलत नाही, ते म्हणाले की आपल्याकडे लोकशाही आहे, कोर्टांमधून गुन्हेगाराला शिक्षा दिली जाते. माझ्या माहितीप्रमाणे त्यासाठी विलंब जो लागतोय, तर ताईंनी सांगितलं होतं की तात्काळ हा निकाल फास्ट ट्रॅक केल्यानंतर सुद्धा 1.5-2 वर्ष त्याला काही होत नाही. फास्ट ट्रॅक म्हणजे काय? 1 महिन्याच्या आत याचा निकाल लावावा आणि त्याला फाशी द्यावी, असा काहीतरी निर्णय लगेच घ्यावा. मगाशी यांनी सांगितल्याप्रमाणे स्वतंत्र कोर्ट करा ना. या स्वतंत्र कोर्टामध्ये स्वतंत्र जज ठेवा आणि त्यांनी महिन्याच्या आतच याचा निकाल लावून टाकायचा. मग ती कायद्याची भीती काहीतरी होईल, नाहीतर त्याच्यावर काही फरक होत नाही. म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही जी मागणी आहे, गृहमंत्र्यांनी त्या पद्धतीने राजीनामा दिलाच पाहिजे. कारण आता ह्या कायदा सुव्यवस्थेमध्ये जो प्रश्न उभा राहिलेला आहे त्याच्यावर त्याच्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतलाच पाहिजे.
तर 2029 ची जी निवडणूक आहे ती शिंदेसेना आणि भाजपमध्ये होईल अशी राष्ट्रीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा, प्रमुख लढत ही अशी होईल आणि त्याच्यामधून भाजप आणि शिंदेसेनेत संघर्ष पण दिसतोय. तुमच्याच मला वाटतं कोरेगाव मतदारसंघात ते दिसलेलं आहे. तिथं मोठी घडामोड मागच्या काळात झाली. तर त्याच्याकडे कसं नाही, आजही मी सांगतो, या राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये भाजप, शिंदेसेना आणि त्याचबरोबर अजितदादा पक्ष आहे. परंतु इतर राज्यात आणि देशाचं असलेलं राजकारण बघितलं तर या देशामधल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी मित्र पक्षाच्या माध्यमातून शिरकाव केला जातो, परंतु पक्ष संपवला जातो. ही भाजपची आपल्याला इतिहास आहे. या राज्यामध्ये सुद्धा आजच्या घडीला अशी परिस्थिती आहे. या राज्यामध्ये शिंदेसेना, भाजप आणि अजितदादा गट या 3 गटामध्ये एक वेगळ्या प्रकारची ईर्ष्या आणि स्पर्धा चाललेली आहे. प्रत्येक जण आपल्या अस्तित्वासाठी लढतोय. भाजपची सर्वांना आमच्यापेक्षा भीती त्यांना जास्त आहे आणि त्यांना साहजिकच आहे, प्रत्येक जण त्याच्या पद्धती लढाई करतोय. त्या लढाईचा परिपाक म्हणून मागच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला जी काही घटना घडल्या त्या बघितल्यानंतर त्याच्यामध्ये शिक्कामोर्तब होतोय आणि या सर्व गोष्टीचा विचार करता समजा ते तुम्ही काय बोलताय ते आम्हाला कसं काय नाही. तर मग त्यांना खुर्चीच्या बसायला त्यांना या सर्व गोष्टीतून एक आपल्याला कळून येतंय, ही ईर्ष्या वाढलेली आहे आणि शिंदेसेना आणि भाजप आणि अजितदादा गट या सर्वांना अस्तित्वासाठी भाजप लढायला लावतोय. पण मी तुम्हाला खात्री देतो यांच्या स्पर्धा स्वर्ग होणार नाही. सगळे आम्ही एकत्र आल्यानंतर पर्याय उभा राहिला तर जनता ही निवडणूक हातात घेईल आणि 2029ला जी आम्ही आज तयारी करतोय त्याची पाया उभा करत असताना 100% पुढच्या वेळेला परिवर्तन होईल एवढा विश्वास